लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीला लागले आक्षेप अपिलांचे ग्रहण। काही तासांवर आलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीला सुरुवातीपासूनच आक्षेप आणि अपिलांचे ग्रहण लागले असून अखेर काही तासांवर आलेली निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अपिलांवरील निर्णय उशिरा आल्याने ही कारवाई करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या जागांसाठी अपील दाखल असून त्यांचे निकाल 22 नोव्हेंबरनंतर जाहीर झाले अशा ठिकाणचे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्या 3 अपत्यांबाबत सुहास शिरसाट यांनी दाखल केलेले आक्षेप जिल्हा न्यायालयाने फेटाळले होते। त्यामुळे राजेंद्र ठोंबरे पात्र ठरले। दरम्यान पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचा मुलगा निकेत ठोंबरे याचा अर्ज उभाटाच्या एबी फॉर्मसह दाखल असल्याने तो नियमानुसार अपात्र ठरला होता। मात्र निवडणूक आयोगाच्या स्पष्ट नियमांकडे दुर्लक्ष करून निकेत ठोंबरे यांनी अपात्रतेविरोधात न्यायालयात अपील दाखल केले। त्यावरील निर्णय 25 नोव्हेंबर रोजी आला असून त्यातही आयोगाच्या नियमानुसार निकेत ठोंबरे यांना अपात्र ठरवण्यात आले। या निकालाचा विलंब झाल्यामुळे फुलंब्री नगरपंचायत निवडणूक तब्बल 20 दिवसांनी पुढे ढकलावी लागली। गावातील नागरिक तसेच सर्व उमेदवार यांना यामुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचे सुहास शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सुरू असताना आणि प्रचार बंद होण्याची वेळ आलेली असताना निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगिती दिली आणि पुढच्या तारखा त्यासाठी निवडणुकीच्या मतदानासाठी दिलेल्या आहेत। आणि लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका मनामध्ये येत आहे, परंतु त्याच्या पाठीमागचं खरं कारण समजून घ्यायला किंवा समजून सांगायला उमेदवारही कुठंतरी कमी पडत आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची होती। राज्य निवडणूक आयोगानं आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या ज्या जागेसाठी अपील दाखल होते आणि ते अपील 22/11/2025 नंतर म्हणजे 23/11/2025 या तारखेच्या नंतर जर निकाल आलेले असतील तर त्या निवडणुकींना स्थगिती द्यावी अशा पद्धतीचा एक आदेश निवडणूक आयोगाने काढला होता। फुलंब्री नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये 21/11/2025 रोजी निकेत राजेंद्र ठोंबरे यांनी न्यायालयात अपील केले होते। याचे कारण असं होतं की राजेंद्र गंगाधर ठोंबरे जे उबाठाचे उमेदवार होते यांच्या अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवार म्हणून निकेत राजेंद्र ठोंबरे यांचं नाव जोडलेलं होतं। आणि आयोगाच्या नियमानुसार राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांचा अर्ज पात्र झाला व नियमाप्रमाणे पर्यायी जो उमेदवार असतो तो निकेत राजेंद्र ठोंबरे हे अपात्र ठरले। यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमाची कुठलीही चौकशी केली नाही, त्याच्यात बघितलं नाही आणि त्या अज्ञानातून यांनी पुन्हा कोर्टामध्ये त्या अपात्रतेच्या विरुद्ध कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी ते गेले। परंतु कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्या अर्जाला अपात्रच ठरवले। परंतु झालं असं की तो निर्णय देत असताना 25 तारखेला तो निर्णय दिला गेला आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या त्या नियमामुळे की ज्या न्यायालयीन प्रक्रिया होत असेल आणि ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या वार्डातील किंवा त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी साधारणतः 3 दिवसाचा अवधी दिला गेला पाहिजे। त्या नियमाप्रमाणे तो काळ पूर्ण होत नव्हता, त्याच्यामुळं निवडणूक ही पुढे ढकलली गेली। मी जे बघतोय कायमच ठोंबरे कुटुंबीय स्वतःच्या स्वार्थापोटी गावाला वेठीस धरण्याचं काम करत आलेले आहेत आणि आजही ह्या सर्व गोष्टी घडत असताना हेच त्या ठिकाणी लक्षात येतंय की त्या नियमाचं कुठेही न बघितल्यामुळे, कुठेही त्याचा अभ्यास न केल्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांनी उडी घेतली आणि कळत न कळत त्याचा परिणाम हा निवडणुकीवर झाला आणि आपल्या या गावातील सर्वच नागरिकांना, मतदारांना त्याचा मनस्ताप आज सहन करावा लागतोय। तर मी या सर्व मतदारांना विनंती करेल
आपल्या माध्यमातून विनंती करेल की निवडणूक ही रद्द झालेली नाही आहे, ही फक्त पुढं ढकलली गेलेली आहे. आपण सर्व आमच्या सोबत आहात, तुम्ही सर्व आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार होता आणि ही निवडणूक पुढच्या काळात नक्कीच होईल. ती 20 तारखेला होणार आहे, त्याचा प्रोग्रामही 4 तारखेला डिक्लेअर होईल. तर त्याप्रमाणे आपण थोडी शांतता त्या ठिकाणी ठेवावी आणि येत्या 20 तारखेला पुन्हा आमच्यावर विश्वास टाकावा, एवढीच विनंती या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करणार आहे. नमस्कार. सहयोगी जो त्यांचा उमेदवार होता ठोंबरे साहेबांचा, केली ना तर मग त्यांनी दाखलच करून घ्यायची नाही ती केली ना, रिजेक्टच केली ना, ती 25ला केली ना. त्या दिवशी का नाही केली याच्यामध्ये कोर्टाचा दोष आहे. तो असू शकतो. आता ते न्यायालयाच्या आपण त्या तो प्रक्रियेमधला दोष आहे, तो कुठला असेल आता ते नाही आम्हाला सांगता येणार. परंतु 21ला त्यांनी अपील केलं आणि 25ला त्याचा निकाल आला, त्याला रद्द ठरवलं गेलं. 25 तारखेला शेवटची तारीख होती ना, हो, त्याच्यानंतर कोणाचं ऑब्जेक्शनच नाही ना, रद्द व्हायचं काम नाही. पण ते रद्द झाली ना, त्या दिवशी अपात्र ठरवलं गेलं ना त्यांना. याचं काही आता objection नाही ना. त्यात मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंटही तुम्हाला मी यंत्रणेवर ताण आणत होता. निवडणूक आयोगाचं कसं पत्र आहे वाटतं, 23 तारखेला होतं. आणि आता जे आहे ना, ही प्रक्रिया थांबल्यामुळं आपोआप रवण्याचे कामं सुरू झालीत परत. आता तुम्ही जे आता सांगितलं मला, तर त्या पद्धतीचे आपोआप पायावर खालची वाळू घसरली, हे घसरली, ते कोणाची घसरली ते माहिती आहे त्यांना, सगळ्यांना जनतेला माहिती आहे, मतदारांना माहिती आहे कोणाची पायाखालची वाळू घसरलेली होती ती. विषय असा आहे की फक्त ते कोर्टात जायला नको पाहिजे. बस ते कोर्टात गेले नसते, त्या कायद्याप्रमाणे कोर्टात गेले नसते. त्यांनी जर ते अभ्यास केला असता, त्यांचं अज्ञान या ठिकाणी उघडं झालं. ते अज्ञानी, पण कोर्ट सुद्धा अज्ञानी झालं त्याच्यामध्ये. कोर्टाने निकाल दिला ना, कोर्टात कुठं अज्ञानी झालं, कोर्टाने दिला ना निकाल. कोर्टाने निकाल द्यायचा. आता तो का दाखल करून घेतला हे आपण कोर्टाच्या याच्यात आपण नाही बोलू शकणार. काही कारणानं हा फॉर्म जर रिजेक्ट झाला, अपात्र ठरला, तर त्याला पर्यायी उमेदवार द्यावा. तर त्याच एबी फॉर्ममध्ये सेकंड पर्यायी उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी असतं. आणि ज्यावेळेस पहिला फॉर्म पात्र ठरतो त्यावेळेस आपोआपच दुसरा जो पर्यायी फॉर्म असतो तो त्या ठिकाणी अपात्र ठरतो. परंतु जर पहिला फॉर्म जर अपात्र ठरला तर आपोआपच तो पर्यायी जो फॉर्म असतो तो पात्र ठरतो. किंवा आणखी एक आहे त्याच्यामध्ये, जर कदाचित एखाद्या पक्षाच्या पहिल्या उमेदवारानं पक्षाला धोका दिला आणि त्यांनी फॉर्म विड्रॉ केला, तरी सुद्धा जो पर्यायी उमेदवार असतो त्याचा फॉर्म पात्र ठरतो. त्यावेळेस सुद्धा जरी अपात्र ठरलेला असला अगोदर, तरी सुद्धा यांनी जर कधी अनावधानाने त्यांनी तो फॉर्म जर काढून घेतला तरी सुद्धा तो पात्र ठरतो. हा नियम आहे. याचा कुठला पण मला आपल्या वकील ज्यावेळेस ती याचिका दाखल करते वेळेस मग आपल्या वकिलांना ते वकील आपला वकील लावण्याची काही आवश्यकताच नाही. ते आमच्या विरुद्ध नाही. याचिका दाखल करून घ्यायलाच नव्हती पाहिजे. हा तर आता तर कदाचित हे त्यांनी अपीलच केलं नसतं. तो अपात्र फॉर्मच नव्हता, तो पात्रच फॉर्म होता. तो फॉर्मच पात्र होता. निवडणूक आयोग तितका जबाबदारी आणि कोर्ट सुद्धा तितकं जबाबदारी असू शकतील. आपण त्याला मी नकार देणार नाही. परंतु जर आपण बघितलं असतं तर तो फॉर्म हा अपात्र नव्हताच, तो पात्रच फॉर्म येतो. जर ठोंबरेंचा फॉर्म जर कधी अपात्र ठरला असता तर निकेत ठोंबरेचा फॉर्म पात्र ठरत होता. पण नियमाप्रमाणे ठोंबरेंचा फॉर्म पात्र ठरल्यामुळं निकेतचा फॉर्म अपात्र ठरला. त्याच्यात काय ही सरळ 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 आहे ना ते. आता तुम्ही जर समजून घेणार नसेल, तेच परत परत प्रश्न विचारणार असेल, तर मग मला त्याचं उत्तर मला नाही देता येणार. मग आता आणखी कोण जबाबदार आहे, नेमके जबाबदार कोण? आता याला सगळेच जबाबदार आहे, प्रक्रिया सगळीच जबाबदार आहे त्याला. निवडणूक आता ते स्पष्टच झालंय. आयोग आणि सरकार, आयोग स्वायत्त आहे. आयोगाचा आणि सरकारचा काही संबंध नाही. पगारी जरी असले तरी त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा स्वतंत्रपणे अधिकार आहे. स्वतंत्र अधिकार आहे त्यांना. जिल्हाधिकाऱ्याचा दोष दिसतो आपल्याला. औरंगाबाद जिल्ह्याचा जो संभाजीनगरचा जिल्हाधिकारी त्याचा 100% दोष आहे. त्यांनी समजून सांगितलं. हा विषय हा पत्रकार परिषदेचा विषय नाही. हा विषय आपल्याकडे आहे. दबाव काय असेल त्यांच्या घरातलं काय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.